सीजफायर नकोय, आम्हाला कंप्लीट स्टॉपेज हवंय. नंबर 2 त्यांनी म्हटलं होतं की कंप्लीट सँक्शन जितके आहेत, निर्बंध आमच्यावरती आहेत ते सुटले पाहिजेत. आणि नंबर 3 होतं की हॉर्मुझचं कंट्रोल आणि ओपनिंग आमच्यावर डिपेंड करेल की आम्ही कसं करतोय. आणि सर्वात मोठं होतं की आम्हाला फंड्स लागतील पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करायला, जे तुम्ही तबाही केली आहे. बाकी जे पॉइंट्स असतात की पूर्ण बेसेस रिकामे करा, तुमचं सैन्य इथं नसेल, हे त्यांनाही माहिती आहे की हे खूप दूरगामी आहे आणि हे होणं शक्य नाही. पण पूर्ण जगासाठी ही एक खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बातमी आहे की हे युद्ध ज्या दिशेने चाललं होतं ह्याच्यामध्ये एक पॉज आला आहे. आणि इराणनी आणि अमेरिकेनी प्लस इस्रायलचं अजून काहीही रिॲक्शन आलेली नाहीये. पण असं बोललं जातं की इराणनी आणि अमेरिकेने जे मेजर प्लेयर्स आहेत त्यांनी ऍक्सेप्ट केलं आहे की आपण 15 दिवसासाठी सीज फायर करू आणि वाटाघाटी करू. आणि जुम्मे की रात को सुरू होईल 10 तारखेला शुक्रवारी इस्लामाबादमध्ये. आणि पाकिस्तानची याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे.